सर्वांना नमस्कार. जबरदस्तीचे लग्न भाग 10. मानसी फोन घेऊन परत आली. तिच्या डोळ्यात पाणी होते, पण तिने पटकन स्वतःला सावरले. सॉरी मिसेस वर्धन, थोडं पर्सनल काम होतं. तुम्ही ॲनालिसिस कंटिन्यू करा. मानसीने पुन्हा प्रोफेशनलचा मुखवटा चढवला. ईशाला हीच संधी वाटली. मानसी, तुम्ही किती प्रोफेशनल आहात, पण मी तुमच्या डोळ्यात पाहू शकते की तुम्ही खूप तणावात आहात. शौर्यवर्धन लोकांना वापरतो आणि फेकून देतो हे मला चांगलंच माहिती आहे. माझ्या वडिलांना आणि काकांना त्याने असेच वापरले आहे. तुम्ही जर मला मदत केली तर मी तुम्हाला या परिस्थितीतून नक्कीच बाहेर काढू शकेन. मानसीचा चेहरा पांढरा पडला. तुम्ही काय बोलत आहात? मी मिस्टर वर्धन यांची निष्ठावान पिया आहे. मानसी, तुम्ही निष्ठावान आहात की त्यांच्या सोनेरी पिंजऱ्यातील कैदी? ईशाने मानसीच्या डोळ्यात पाहिले. मला माहीत आहे, तुमच्या आईला पैशांची गरज आहे. शौर्य तुम्हाला बोनस देईल, पण तो तुम्हाला सतत कंट्रोल करेल. मी तुम्हाला स्वतःचे स्वातंत्र्य मिळवून देईन. राव फॅमिली कनेक्शन आणि शौर्याच्या रुद्र प्लॅन्स. ईशाने मानसीला राजेश राव यांच्या फाईलचा एक स्क्रीनशॉट दाखवला, जो तिने अत्यंत गोपनीय पद्धतीने लिहिला होता. राजेश राव कोण आहेत मानसी? ते वर्धन ग्रुपचे माजी फायनान्स हेड होते, पण राव आडनाव पुन्हा कशासाठी? आणि प्रोजेक्ट फोनिक्स काय आहे? ईशाने थेट प्रश्न केला. मानसी घाबरली. तिने इकडे तिकडे पाहिले. मी मी काही सांगू शकत नाही. शौर्य सरांनी मला शपथ दिली आहे. मानसी दबलेल्या आवाजात म्हणाली. मानसी, मी तुमच्या आईला मदत करेन, पण मला मदत करा. तुमच्या निष्ठावान सेवेच्या बदल्यात शौर्य सर तुमच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी पैसे देतील की तो पैसा फक्त टाइमपास बोनस असेल? ईशाने भावनिक ब्लॅकमेलचा वापर केला. मानसीच्या डोळ्यातले पाणी बाहेर पडले. राजेश राव हे मिस्टर वर्धन यांच्या पत्नीचे माजी पत्नीचे काका आहेत. मानसीने हळू आवाजात सांगितले. ती पत्नी, तिचं नाव रागिनी राव होतं. ईशाला धक्का बसला. रागिनी राव, शौर्यची पहिली पत्नी? राजेश राव, शौर्यच्या पहिल्या पत्नीचे काका, फायनान्स हेड. महेश चंद्रराव, ईशाच्या वडिलांचे भाऊ. शौर्यचा राव कुटुंबावर सूड चालू आहे. तो प्रत्येक राव आडनावाच्या व्यक्तीला टार्गेट करत आहे. ईशाला कळून चुकले. मानसीने पुढे सांगितले. शौर्य सर रागिनीला कधीच माफ करू शकले नाहीत. रागिनीमुळे त्यांच्या प्रतिष्ठेवर आणि कुटुंबावर प्रश्नचिन्ह लागले होते. प्रोजेक्ट फिनिक्स हा तिच्या बदल्याचा एक भाग आहे. आणि माझा यात काही संबंध नाही. आणि माझा यात काय संबंध आहे? ईशाने विचारले. तुम्ही फक्त राव आडनाव असलेल्या कुटुंबातील मुलगी आहात. तुमच्यामुळे शौर्यवर्धन यांचा सूड पूर्ण झाला. आता त्याला रुद्र प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे, जेणेकरून तो जगाला दाखवू शकेल की राव आडनाव त्यांच्या आयुष्यातून कायमचे नष्ट झाले आहे. जी शात आता पूर्णपणे सावध झाली होती. तिला शौर्यचा राव फॅमिलीवर रिव्हेंज प्लॅन करून चुकला होता. MCRचा अर्थ महेश चंद्र राव नसून माय काउंटर रिव्हेंज, माझी प्रतिसूड चा अर्थ महाराष्ट्रीयन क्रिमिनल भाडी असाही असू शकत होता, ज्यामध्ये तो राव कुटुंबातील लोकांना फसवून अडकवत होता. ईशा आणि मानसीची मैत्री. ईशा मानसीला मदत करून शौर्यविरुद्ध पुरावे गोळा करेल का? आदिवासी वस्तीतील लोकांना शौर्यच्या रुद्र प्लॅनपासून वाचवण्यासाठी ईशा काय करणार आहे ते बघा. विश्वासघात आणि मदतीचा हात. मानसीचा सौदा. ईशाला शौर्याच्या सुडाचा उद्देश कळला होता.
तो फक्त एका कुटुंबाचा बदला घेत होता आणि ईशा फक्त त्या बदल्याची मोहरा होती. मानसी, तुम्ही मला आता सत्य सांगितले आहे, ईशा म्हणाली. तुम्हाला माहिती आहे, शौर्य सर तुमच्या आईला कायमस्वरूपी मदत करणार नाही. ते तुम्हाला फक्त वापरेल. मला सांगा, तुमच्या आईच्या उपचारासाठी तुम्हाला नक्की किती पैसे लागतील? मानसीचा चेहरा प्रदीपनाने असहाय्यतेने भरला होता. तिने हळूच रक्कम सांगितली. मी तुम्हाला ही रक्कम देईन मानसी, ईशा म्हणाली. पण त्या बदल्यात तुम्हाला माझा MCR माय कंठर रेव्हेंज प्लॅनमध्ये मदत करावी लागेल. शौर्यच्या रुद्र प्रोजेक्टच्या गोपनीय फाईल्समध्ये मला ॲक्सेस मिळवून द्या. नाही, मी हे करू शकत नाही. मानसीने विरोध केला. सर मला ओळखतात. जर त्यांनी पकडलं तर ते मला संपवतील. शौर्य सरांनी मला मानसिक रुग्ण ठरवले आहे. मानसी, ईशाने थंडपणे सांगितले. जर मी पकडले गेले तर त्यांना वाटेल मी वेड्यासारखी वागत आहे आणि ते मला एका सॅनिटेरियममध्ये टाकतील. पण तुम्हाला काहीही होणार नाही. तुम्ही माझ्या बाजूने आहात हे त्यांना कळणार नाही. तुम्हाला फक्त रुद्र प्रोजेक्टच्या मुख्य सर्व्हरचा बॅकअप ॲक्सेस कोड द्यायचा आहे. मानसीने काही क्षण विचार केला. एका बाजूला तिची आजारी आई आणि तिचे स्वातंत्र्य, तर दुसऱ्या बाजूला शौर्याची क्रूर सत्ता. मी तुम्हाला कोड देईन, मानसीने हळूच कबूल केले. पण जर मी पकडली गेले तर तुम्ही मला वाचवण्याचे वचन द्या. डील पक्का. ईशाने मानसीच्या हातावर हात ठेवला. आदिवासी वस्तीला मदत. सुसा ईशा आणि मानसी परत वस्तीकडे जाण्यासाठी निघाल्या. यावेळी ईशाच्या डोक्यात स्पष्ट योजना होती. मानसी, मला वस्तीतील लोकांना मदत करायची आहे. शौर्य त्यांना त्यांच्या घरापासून विस्थापित करत इच्छितो. हे मला माहिती आहे, पण रुद्र प्रोजेक्ट पूर्ण होण्यापासून थांबवण्यासाठी मला त्यांच्या नेत्याला, देवरावाला शौर्यचा प्लॅन उघड करून सांगावा लागेल. तुम्ही वेडे आहात मिसेस वर्धन. जर देवरावांनी सरकार किंवा मीडियासमोर हे सांगितले तर थोरे सर तुम्हाला लगेच पकडतील. मानसी घाबरून म्हणाली. तेव्हाच तर मजा येईल. ईशा हसली. जर मी त्यांना शौर्याचा RR, राजेशराव कनेक्शन आणि त्यांच्या NGOला फंडिंग करणारा गुप्त स्रोत सांगितला तर ते शांतपणे डील स्वीकारतील. पण एका अटीवर. ईशा वस्तीत पोहोचल्यावर देवराव यांच्याशी पुन्हा बोलली. यावेळी ती पूर्णपणे बिझनेस वुमन सारखी बोलत होती. देवरावजी, मी तुम्हाला मी तुम्हाला शौर्यवर्धन यांच्याबद्दल एक गोपनीय गोष्ट सांगायला आली आहे. ईशाने खात्री करून घेतली की मानसी बाजूला उभी आहे. ईशाने त्यांना स्पष्टपणे सांगितले, शौर्यवर्धन तुमच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करणार आहे आणि 48 तासात तुम्हाला विस्थापित केले जाईल. तुमच्या NGOला फंडिंग करणारा व्यक्ती राजेश राव आहे, जो शौर्याचा जुना शत्रू आणि त्याच्या माजी पत्नीच्या कुटुंबातील आहे. 3. शौर्यला वाटते की तुम्ही RR कडून पैसे घेत आहात, त्यामुळे तो तुम्हाला दोषी ठरवणार आहे. देवरावांना धक्का बसला. आम्हाला माहीत नव्हते की तो माणूस शौर्यवर्धनचा शत्रू. आम्ही फक्त गरजू लोकांना मदत करत होतो. ईशाने लगेच आपला सौदेचा भाग बोलला. तुम्ही आता शौर्याची स्मार्ट व्हिलेजची ऑफर स्वीकार करा, पण एका अटीवर. तुमच्या वस्तीतील जमिनीच्या बदल्यात शौर्यवर्धन तुमच्या गावचे प्रोजेक्ट रुद्रचे भागीदार होतील आणि तुमच्या तरुणांना या लॉजिस्टिक्स हबमध्ये नोकरी देतील. आणि सर्वात महत्त्वाचे, तुम्हाला आदर्श गाव म्हणून मीडियासमोर शौर्याचे कौतुक करावे लागेल. देवरावांनी विचार केला. विस्थापित होण्याऐवजी भागीदार बनणे अधिक चांगले होते. शौर्यासमोरचा विजय. ईशाने मानसीकडे पाहिले. हा माझा
प्रोजेक्ट रुद्रचा अंतिम रिपोर्ट आहे.